नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणास आता सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मग कधीपासून ही पैसे जमा होणार आहे? तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खात्यात खटाखट 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 7व्या हप्त्यासाठी 1932.72 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यास प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आपल्या सगळ्यांना सांगा हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागाने काल शासन निर्णय काढलेला आहे। लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। त्यांनी सांगितले की नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतो। त्यासाठी 1932,72,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असल्याची त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता मंगळवारी 9 तारीख किंवा बुधवारी 10 तारखेला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे हे पैसे दिले जाणार आहे। त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलेले आहे की मंगळवारी 9 तारखेला किंवा बुधवारी 10 तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे पाठवले जाणार आहे। कारण की 9 किंवा 10 तारीख ही ठरवलेली आहे। त्यामध्ये सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंडळी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमाद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे। तर मग मित्रांनो, केंद्राच्या PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। त्याचबरोबर आता महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये मिळतात। नमो शेतकरी योजनेत आता शेतकऱ्यांना 7वा हप्ता देण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार 7व्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 पर्यंतचे हे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना सर्वांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता उद्यापासून DBT पोर्टल रन केले जाणार आहे। म्हणजे मंगळवारी जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये एक बटन दाबले की खटाखट पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये DBT द्वारे जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।